एक दिवस अचानक घरी लवकर आली म्हणून माझ्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेली. तिथे माझा नवरा आणि माझी मैत्रीण त्या अवस्थेत बघून माझा तर जीवच गेला असं वाटलं. आपल्यावर इतकं प्रेम करणारा नवराही कधीतरी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडू शकतो हे माझ्यासाठी खूप धक्कादायक ठरलं. कारण मीच या सगळ्यासाठी दोषी आहे. तुम्ही पण कधी असं करू नका जे मी केलंय. माझी स्टोरी त्यासाठी पूर्ण बघा. मी आणि माझा नवरा खूप आनंदात जगत होतो. मी डॉक्टर होते तर तो बिझनेसमॅन. आम्ही दोघेही आमच्या नात्यात फार खुश होतो. माझा नवरा माझ्यावर फार प्रेम करायचा. आम्ही दोघेही एकमेकांना फार समजून घ्यायचो. मला कधीही हॉस्पिटलमधून फोन आला तेव्हा मी घरी सगळं काही सोडून अगोदर पेशंटला बघायला निघून जायचे. पण तरीही कधीच मला माझ्या नवऱ्यानं रोखलं नाही. एक दिवस अशीच पार्टी होती जिथे मी आणि माझा नवरासुद्धा इन्व्हाइट होतो. एक मुलगी तिथे डान्स करत होती. तिचा चेहरा झाकलेला होता म्हणून व्यवस्थित मला तो दिसलाच नाही. पण कुठेतरी मी तिला बघितलंय असं मला वाटू लागलं. माझ्या नवऱ्याला मी त्या नाचणाऱ्या मुलीकडे बघून म्हटलं सुद्धा, मला असं का वाटतंय की मी या मुलीला कुठेतरी बघितलं आहे. तो काही बोलणार तितक्यात मला फोन आला आणि मी फोनवर बोलण्यासाठी बाहेर गेले. नाचणारी मुलगी कंटिन्यू अशी नाचतच होती. तिचा तोल गेला आणि ती खाली पडणार तर माझ्या नवऱ्यानं तिला सहारा दिला. खाली पडण्यापासून तिला वाचवलं. तितक्यात तिच्या चेहऱ्यावरील जो पदर होता तो बाजूला झाला आणि माझंही फोनवरून बोलणं झालं म्हणून मी आतमध्ये आले. माझ्या नवऱ्याच्या हातामध्ये त्या मुलीला बघून मला खूप आनंद झाला. कारण ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण होती. लहानाचं मोठं आम्ही सोबतच झालेलो. ती माझी मैत्रीण नंदिनी होती. मी धावतच तिच्याकडे गेले. नंदू म्हणून जोराचा तिला माझ्याकडे ओढलं आणि कडकडून अशी मिठी मारली. नंदू थोडीशी घाबरलीच होती. तिला काय बोलावं कळत नव्हतं. माझा नवराही तिच्याकडे बघत होता कारण त्याला कळत नव्हतं की माझी मैत्रीण नंदिनी इथे डान्स का करत होती. मी नंदूला खाली बसवलं आणि म्हटलं, तू इथे कशी? कारण नंदिनीच्या लग्नाला 4 वर्ष झाले होते. डॉक्टरीचं शिक्षण घेत असल्यामुळे माझं लग्न थोडंसं लेट झालं. नंदिनी काहीच बोलत नव्हती. माझ्या नवऱ्यानं पटकन ग्लासमध्ये पाणी दिलं आणि माझ्याकडे देत म्हणाला, तिला पाणी दे. नंदूने ते पाणी घटाघट पिलं. ती घाबरलेली होती तरी पण तिने त्या गोष्टीला सावरून घेतलं. अगं, मी इथे तुझ्या दाजींसोबत आली. मला डान्स करावासा वाटला. तुला माहिती आहे ना मला किती डान्स करायला आवडतो. म्हणून सहजच मी डान्स केला. कोणी बघू नये म्हणून असं चेहऱ्यावर पदर घेतला होता. आता मीही थोडी रिलॅक्स झाले. नंदू घरी चल, माझं घर इथे शेजारीच आहे असं मी तिला म्हटलं. पण नाही, नको, आम्हाला परत माघारी गावाला जायचं आहे म्हणत तिने माझ्या घरी यायचं टाळलं. आम्हाला उशीर होत होता म्हणून आम्ही निघालो. पण माझा नवरा मला म्हणाला, तुला तुझ्या मैत्रिणीमध्ये काही बदल नाही वाटला का? जसं की ती खोटं बोलत असेल. मी त्याला बोलली, मलाही जणू असंच वाटत आहे. म्हणून आम्ही दोघंही परत माघारी पटकनच गेलो. माझी मैत्रीण नंदिनी तिथे नव्हती. एका रूममध्ये आम्हाला तिच्या बोलण्याचा आवाज आला. तिचा नवरा तिला बळजबरीनं नाचायला लावत होता आणि त्याचे पैसे तो घेत होता हे आम्हाला तिथेच समजलं. मला तर नंदिनीवर रडायला आलं. माझ्यापेक्षाही ती खूप छान होती. तिला डान्स करायला आधीपासूनच आवडायचं. पण हे असं तिचा नवरा तिच्यावर अत्याचार करत, तिच्या डान्सचे पैसे स्वतः घेत, 4 चौघांमध्ये तिला नाचायला लावणं हे मला अजिबात पटलं नाही. नवरा बायकोंच्या बोलण्यावरून मला कळालं की ह्या दोघांमध्ये काहीही व्यवस्थित नाही. मेन म्हणजे जितकी नंदिनी अगोदर होती तिच्यात जो काही ॲटिट्यूड होता तो आता काहीही राहिलेला नव्हता. ती तिच्या नवऱ्याला खूप घाबरत होती आणि हे मला पटलं नाही. मी लगेचच माझ्या नवऱ्याला बोलले, हे सगळं चुकीचं आहे. ही माझी मैत्रीण आहे. मी तिच्यासोबत काहीच वाईट घडून देणार नाही. म्हणत मी नंदूकडे गेले आणि तिला विचारलं, हे काय चालू होतं? तिने परतही मला सांगण्याचं टाळलं. तू आमच्यामध्ये पडू नकोस तिने मला सांगितलं. मी तिला लगेचच बोलली, तू हे का सहन करत आहेस? तू माझ्यासोबत चल, या माणसाला तलाक दे. या अशा माणसासोबत राहण्यापेक्षा तू तुझ्या आयुष्यात पुढे जा. मीच तिला सुचवलं पण तिने ऐकलं नाही आणि तू आता इथून निघून जा मला बोलली.
मी माझ्या नवऱ्यासोबत घरी आली. नंदूचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. माझ्या नवऱ्यालाही फार वाईट वाटलं होतं तिच्याबद्दल. असेच काही दिवस गेले. एक दिवस हॉस्पिटलमधून अर्जंट फोन आला म्हणून मी हॉस्पिटलला गेली. माझ्या नवऱ्याची एक हॉटेलमध्ये मीटिंग होती म्हणून तो तिथे गेला होता. त्याच ठिकाणी नंदिनी आणि तिचा नवराही होता. जानकी रागातच नंदिनीला धक्का दिला आणि ती स्विमिंग पूलमध्ये पडली. तिला पोहता येत नव्हतं. तिच्या नवऱ्यानं तिची मजा बघितली आणि तिथून निघून गेला. पण माझ्या नवऱ्यानं जेव्हा तिच्याकडे बघितलं तेव्हा त्याला कळालं ही तर नंदिनी, माझ्या बायकोची मैत्रीण. त्यानं घरी काही स्विमिंग पूलमध्ये उडी घेतली आणि माझ्या मैत्रिणीला नंदिनीला वाचवलं. तिला खूप थंडी आली होती. माझ्या नवऱ्यानं उचलूनच तिला माझ्या हॉस्पिटलमध्ये आणलं. मी तिला चेक केलं. त्यात मला कळालं की ती प्रेग्नेंट आहे आणि तिचा नवरा तिच्यावर खूप अत्याचार करतो, तिला त्रास देतो, शारीरिक गोष्टींसाठी तिच्यावर दबाव आणतो. हे सगळं तिने मला तेव्हा सांगितलं जेव्हा ती आई होणार होती. ते ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण माझ्या नवऱ्याच्याही डोळ्यात पाणी थांबत नव्हतं. आम्ही दोघांनीही एक डिसिजन घेतलं आणि आम्ही माझ्या मैत्रिणीला नंदिनीला घरी घेऊन आलो. आम्ही नंदिनीची खूप काळजी घेत होतो. मी हॉस्पिटलला गेल्यानंतर माझा नवरा तिची काळजी घेत असे. नंदिनी आली तरीही आमच्या नवरा बायकोतील प्रेम कमी झालं नव्हतं. पण माझ्या नवऱ्याला नंदिनीबद्दल खूप काळजी वाटायला लागली होती. मी जरी कामात असेल तरीही माझा नवरा मात्र न चुकता तिला टॅबलेट देणं विसरत नव्हता. हे बघून मला माझ्या नवऱ्याचा अभिमान वाटला, कारण आजकाल कुणीच कुणासाठी इतकं करत नाही. ती माझी बेस्ट फ्रेंड होती. आमच्या दोघींचा एकमेकांमध्ये खूप जीव होता. म्हणून फक्त माझ्या सांगण्यावरून माझा नवरा नंदिनीला आमच्या घरी राहण्यासाठी हो म्हटला होता. एक दिवस नंदिनीचा नवरा घरी येऊन खूप गोंधळ करतो आणि बळजबरीनं तिला घेऊन जातो. माझा नवरा मला बरेच फोन करत होता, पण मी ऑपरेशन थिएटरमध्ये असल्यामुळे मला त्याचा फोन उचलता आला नाही. आता नंदिनीला तिचा नवरा घरी घेऊन गेला. तिच्यावर त्यानं परत अत्याचार केले. पण यावेळी नंदिनीमध्ये खूप हिंमत आली होती. ती तिच्या नवऱ्याला डायरेक्ट म्हणाली की मी तुझ्यासोबत राहू शकत नाही, मला तलाक हवा. तिच्या नवऱ्याला तिचा खूप राग आला आणि त्यानं तिला धक्का दिला. ती खाली पडली. तिच्या पोटात दुखायला लागलं. तिच्या नवऱ्यानं तिला लगेचच गाडीमध्ये बसवलं आणि आपण डान्स करायला जाऊ असा म्हटला. नंदिनी ऐकत नव्हती म्हणून तोही चिडला आणि त्यानं परत तिला गाडीतून बाहेर ढकललं. ती खाली पडली. जोराजोराची रडू लागली. माझा नवरा तर तिचा पाठलागच करत होता. त्यानं बघितलं की नंदिनीला गाडीतून बाहेर फेकलं आणि ती प्रेग्नेंट आहे हेही त्याला माहिती असल्यामुळे त्यानं पटकन गाडी तिच्याजवळ नेली. तिला उचललं आणि परत एकदा हॉस्पिटलमध्ये आणलं. झालेला सगळाच प्रकार त्यानं मला सांगितला. मी नंदिनीचा जीव वाचवला, मात्र तिच्या बाळाचा जीव मला वाचवता आला नाही. आता नंदिनी फार टेन्शनमध्ये होती, कारण कदाचित तिला माझ्या नवऱ्यामध्ये तिचा पार्टनर दिसू लागला होता. माझ्या नवऱ्यानं ज्या प्रकारे तिचा जीव वाचवला, तिची काळजी घेतली, यामुळे कदाचित माझ्या मैत्रिणीला माझा नवरा आवडू लागला होता. पण या गोष्टींची मला जरासुद्धा कल्पना नव्हती. मी नंदिनीला परत माझ्या घरी घेऊन आले. नंदिनीच्या मनातही पाप नव्हतं. मी तुझ्या घरी किती दिवस राहू शकते? मला एखादा छोटासं घर, फ्लॅट रेंटने तुझ्याजवळच आसपास घेऊन दे, अशी मागणी तिनं मला केली. मला खूप आनंद झाला की ती इंडिपेंडंट होण्याचा विचार करत आहे. मी आणि माझ्या नवऱ्यानं लगेचच थोडासा शेजारीच नंदूसाठी फ्लॅट शोधला आणि त्या फ्लॅटला छान सजवून नंदूसाठी छान घर तयार केलं. माझं आणि माझ्या नवऱ्याचं तिच्याकडे जाणं येणं असायचं. मी कामांमध्ये खूप बिझी असल्यामुळे मला मात्र माझ्या नवऱ्याकडे जास्त वेळ द्यायलाच जमत नव्हतं. नंदूही कधीकधी मला फोन करायची आणि मला वेळ नसल्यामुळे मी तिनं सांगितलेलं काम माझ्या नवऱ्याला सांगायची. माझा नवरा माझी कोणतीच गोष्ट नाकारत नव्हता. मी सांगितलेलं तो सगळंच करायचा, मग काम असेल तरी. मी डॉक्टर असल्यामुळे मला पेशंटची जास्त काळजी असायची, म्हणून मी तिकडे लक्ष देण्याच्या नादामध्ये माझ्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करू लागली होते आणि स्वतःहून त्याला नंदिनीकडेही तिला काही मदत हवी आहे का विचार, तिच्याकडे जाऊ नये असंही त्याला सांगू लागले होते. एक दिवस जे नको व्हायला होतं तेच सगळं झालं. नंदिनीचा नवरा नंदिनीच्या घरी गेला आणि तिला धमकावलं, घाबरवलं. घरातील वस्तू हस्तव्यस्त केल्या आणि तिथून निघून गेला. माझा नवरा तेवढ्यातच नंदिनीच्या घरी गेला.
घरात सामान इकडे तिकडे पडलेलं बघून त्यानं लगेचच मला फोन केला. नेहमीप्रमाणे मी बिझी असल्यामुळे फोन उचलला नाही. त्यानं नंदिनीला आवाज द्यायला सुरुवात केली. नंदिनी एका दरवाजामागे खाली बसून रडत होती. माझा नवरा तिथे गेला. त्याला बघून ती धावतच त्याच्याकडे आली आणि त्याच्या गळ्यात पडून खूप रडू लागली. तिला नीट बोलताही येत नव्हतं. तो ते इतकंच फक्त ती माझ्या नवऱ्यासोबत बोलू शकत होती. तिचं अंग थरथरत होतं. चेहऱ्यावर पूर्ण घाम आलेला होता. तिला काहीच सुचत नव्हतं. अशा अवस्थेत माझ्या नवऱ्याला तिचा खूप दया आली. शांत हो, रडू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, तो तिला म्हणू लागला. नंदिनी तरीही त्याचं ऐकत नव्हती. तो मला मारेल फक्त इतकंच बोलत होती. आता मात्र माझ्या नवऱ्याला तिचं असं रडणं देखवलं जात नव्हतं. त्यानं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या डोळ्याचं पाणी पुसलं. ती काही बोलणार तर तिच्या तोंडावर आपला हात ठेवला. तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, मी आहे ना, तुला काहीही होऊ देणार नाही. कदाचित माझ्याही नवऱ्याचं तिच्यावर प्रेम झालं होतं. तीही त्याच्याकडे आशेने बघत होती. ती त्याच्या गळ्यात पडली आणि तेव्हाच त्या दोघांमध्येही पती पत्नीसारखे संबंध पडलेत. तिला सावरण्याच्या नादामध्ये माझ्या नवऱ्यानं स्वतःला तिला सोपवलं होतं. तीही त्याच्यावर प्रेम करू लागली आणि तोही तिच्या प्रेमात पडला. जेव्हा सगळं झालं, दोघंही एकमेकांकडे बघू लागले. माझा नवरा तिला मिठीत घेत म्हणाला, मी आहे ना आता, मी तुला कधीच काही होऊ देणार नाही. पण नंदिनी मात्र घाबरली. माझ्या मैत्रिणीचा नवरा कसं काय पडू शकते विचार करू लागली. तिनं ती गोष्ट माझ्या नवऱ्यालाही सांगितली. तोही आता टेन्शनमध्ये आला. पण म्हणतात ना, प्रेमापुढे तेही दोघं काहीही करू शकले नाहीत. मैत्रिणीने मैत्रिणीचाच घात केला आणि माझ्यावर इतकं मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्या नवऱ्यानं माझा विश्वासघात केला. माझी जागा माझ्या मैत्रिणीला दिली. माझ्यावर जे प्रेम करायचा त्यापेक्षाही जास्त प्रेम तो माझ्या मैत्रिणीवर करू लागला. कित्येक दिवस त्यांचं हे प्रेम प्रकरण चालू असेल मला माहिती नाही. पण एक दिवस अचानकच मी जेव्हा तिच्या घरी गेले तेव्हा नंदू आणि माझ्या नवऱ्याला त्या अवस्थेत बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी रागातच माझ्या घरी निघून आले. माझा नवराही माझ्या मागे मागे आला. मी काही बोलणार तेवढ्यात तोच मला बोलला, मी नंदिनीवर प्रेम करतो. मी तिला अशा अवस्थेत एकटं सोडू शकत नाही. तेव्हा मी रागातच त्याला बोलले, मग तू इथे माझ्यासोबत का राहतोस? जा, तिच्याच सोबत राहा. माझा विश्वासघात केलास तू. तेव्हा माझा नवरा मला बोलला, मलाही तुझी खूप गरज असायची, पण तू तुझं हॉस्पिटल आणि तुझे पेशंट सोडून कधीच मला वेळ दिलाच नाही. मला जे प्रेम हवं होतं ते तुझ्याकडून कधी मिळालंच नाही. कधी प्रेमाचे 2 शब्द बोलायला फोन केला की तूच मला तुझ्या मैत्रिणीकडे मदतीसाठी पाठवलंस. आणि त्याचेच परिणाम हे आहेत की मी तुझ्या मैत्रिणीचा स्वभाव बघून तिच्या प्रेमात पडलो. आता मी तिला सोडू शकत नाही. माझा नवरा मला सोडून माझ्या मैत्रिणीकडे निघून गेला. माझी मैत्रीण मला फोन करत राहिली पण मी तिचा फोन उचलला नाही. नंदिनीने माझ्या नवऱ्याला समजावलं की हे चुकीचं आहे, तू तिच्याकडे परत जा. पण माझ्या नवऱ्याचं नंदिनीमध्ये इतका जीव अडकला होता की तो तिला म्हणाला, मी नाही जाऊ शकत परत, मी तुला एकटं सोडू शकत नाही, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझी मैत्रीण आणि माझा नवरा दोघंही आता एकत्र राहू लागले आणि मी मात्र इतक्या मोठ्या घरात एकटी. आता जर विचार केला तर खूप वाईट वाटतं तेव्हा केलेल्या त्या विचारांचा, की का मी माझ्या मैत्रिणीला माझ्या घरात आणलं, का आमच्या नवरा बायकोंमध्ये मी नंदिनी आणली. माझं जीवन कायमचं उद्ध्वस्त होऊन गेलं. जो नवरा माझा होता, माझ्यावर इतकं प्रेम करायचा, दुसऱ्या मुलीवर प्रेम करू लागला. माझ्यासाठी तो तिला सोडू शकत नव्हता, पण तिच्यासाठी त्यानं मला लगेच सोडून दिलं. मला सांगा, या गोष्टीमध्ये मी फक्त गुन्हेगार आहे ना? माझीच सगळी चुकी आहे ना? की मी डोळे झाकून माझ्या नवऱ्यावर आणि माझ्या मैत्रिणीवर इतका विश्वास ठेवला? तुम्हाला काय वाटतं मला नक्की कॉमेंट करून कळवा. स्टोरी आवडली की नाही मला सांगा. आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉन बटन दाबायलाही अजिबात विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हाही आपण टाकू तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.